आता आम्ही हे आज खेकडे पकडायचा प्लान आहे. आदित्य आता गडदे लावणार आहे. त्याच्यासाठी हे एकदम स्वस्त आणि मस्त एक खेकड्यांचा खाद्य हे बनवलंय, ट्रॅप बनवलाय त्याने खेकड्यांचा. आणि हे त्याच्यामध्ये खेकड्यांसाठी खाद्य बांगडे आहेत. ह्याच्यात किती आहेत तकली. हे गवत घेतलंय, त्याच्यात खाणं ठेवून ते बांधणार, नाही ह्याच्यात टाकणार. बघ हे बघा, फुल तयारी आज खेकडे पकडायची. हो गया तुम्हाला. आता 5:39 झालेत. आता आमचा 6 वाजेपर्यंत तो गडदा लावायचा कार्यक्रम आहे. काही काळोख पडला की खेकडे खायला बाहेर पडतात ना, त्याच्यासाठी. आता गाण्याने हा एक जुना नवीन काढलाय. आदित्य बोला 2 कमी पडतील. हा 3रा आहे, अजून एक 4था आहे. असे आम्ही 4 गडदे लावायचा प्लॅन आहे. आता रेडी आहेत सगळे, निघालोय. गाण्या घराला कुलूप लावतोय. काठी घेतले गाण्यान. निघालोय सगळे आम्ही आता. एकदम असं या वाटेवर रहदारी कमी आहे. आमची घरं ही सगळी अशी बंद असतात. सणासुदी फक्त येतात माणसं. तर हे सगळं स्लिपरी झालंय. तर गाण्या म्हणतोय सावकाश. आता आदित्य आम्हाला सांगतोय जागा कुठे चांगली आहे ती. तर बघूया. पहिला आम्ही आदित्यला घेऊन जायचो लहान होता तेव्हा. आता आदित्य आम्हाला घेऊन जातोय. व्हॉलीबॉल, गाण्याचा आवडता खेळ व्हॉलीबॉल. हा, लॉकडाऊन मध्ये याने व्हॉलीबॉल खेळला होता. त्या चांगलंच गिफ्ट मिळालं होतं. ही अशी कंडिशन आहे, सगळी घरं बंद असल्यामुळे अंगणातलं गवत कोण काढत नाहीये. जो तो चाकरमनी आपला मुंबईला असतो काम धंद्यासाठी. आता गणपतीत येतील, घरं बंद आहेत. हा प्लास्टिक कशाला टाकलाय रे आदित्य खाली? हा, मध्ये याची अंगण केलं तर झीज नको व्हायला म्हणून, आणि गवत उगू नये म्हणून हे प्लास्टिक मारून ठेवतात. ही आमची वाडीतली अंगणवाडी आहे. हे मारुतीचं मंदिर आहे. हा समोर सह्याद्री. हे खास मुंबईवरून आलेत खेकडे पकडायला. हरेश्वर, साळवी, मुक्काम पोस्ट कडवाई, साळवी स्टॉप. आता निघालो आम्ही, सगळे जात आहेत. आलोय. हा आमचा गणपती विसर्जनचा घाट आहे, ग्रामपंचायतीकडून बांधून दिलेला. इथे गणपती विसर्जनाला येतो. गणपतीत तुम्हाला परत हा व्हिडिओ टाकीन मी. हे बघा, ही कावळ्याची भाजी आहे. भरपूर अशी कावळ्याची भाजी लागले. एक रानभाजी, कावळा बोलतात तिला. ही गुरवाडी आहे. ब्रेक गुरवाडी आहे. आदित्य जागा शोधतोय. हे गडदे लावायला आहेत काय जागा इथे? आहे काय जागा आदित्य? आता आदित्य नवीन वाट काढली बांधावरून. जरा चालायचं म्हणजे बांधावर जपून. लोकांनी बांध खोदून जागा काय ठेवली नाही बांधावर. 2-2 आवे वाढवली नाहीत बांध खोदून.
आदित्य आता उतरतोय. डेंजर अशी वाट आहे. आदित्य बिंदास चाललाय. ही बघा नदी. इथून इथून असं पर्यंत जायचं रात्री. खेकडे पाहिजे असेल तर चांगल्या जागेवर जावंच लागेल आपल्याला. आता आम्ही उतरतोय. नाही एकदम डेंजर अशी जागा आहे. एकदम स्लिपरी दगड आहेत. जपून या रे. हे मी सोडतोय हा. दादा लागेल. ओळ आहे हा. असा ओळून पूर्णेला पर्या बोलतात. रात्री काळोख पकडल्यावर खेकडे पकडायचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. याच्यात टाकून आदित्य जागा शोधतोय. हां चालेचा कॉल. या झाडांना शेरणी बोलतात. म्हणजे हा एक इथे शेरणी आहेत आमच्याकडे. काही काही नदीला लवाळी आहेत. म्हणजे जे म्हणतात ना महापुरी झाडी जाती जिथे लवाळी वाहती, तशा शेरणी आहेत. पाऊस आला की त्या पाणी आलं ना नदीचं मोठं की अशा फ्लॅट होतात. त्याच्यावरून पाणी जातं. पाणी गेलं की त्या परत उभ्या राहतात. असं आहे. म्हणून कधी जर आपण वाहत जात असेल तर शेरणी पकडायच्या. एकदम मजबूत असतात. दगडी लावतोय सगळ्या गर्द्यावर. गर्दा वाहून जायला नको म्हणून सगळं मेन नदीच्या कॉर्नरलाच लावतोय. रात्री मोठं पाणी आहे नको यायला. तर गर्द्याचं काय सांगता येत नाही. वाहून जाण्याची शक्यता दाट शक्यता आहे. अशा ठिकाणी त्याने लावला आहे. ते दोरी तयारी करतोय त्या गडद्याला बांधून ठेवायला. कारण की तो वाहून जाईल म्हणून. तर दोरी आणले त्याने. आता तो दगडाने तोडतोय. आता दुसरा गडदा. एकदम प्रोफेशनली काम करतोय आदित्य. म्हणजे कामात काही कामचुकारपणा नाही. लावायचे म्हणून लावायचे नाही. तो म्हणतोय चांगल्या ठिकाणीच लावूया. आता नदीच्या पात्रातून कॉर्नरमधून आम्ही जातोय. पाणी एकदम थंड आहे. मस्त एक नदीचं पात्र आहे इकडे. चाललो आम्ही पुढे आलोय. आता चांगला इथे एक साईडला ढो भेटलाय. त्याला ढो बोलतो आम्ही. जिथे पाणी असं साचतं एका साईडला मुख्य प्रवाहापासून बाहेर असं. आता इथे लावायचा एक प्लॅन असेल. अरे इथे नाही लावत काय. हे बघा असं शेवाळ बांधलंय. सगळे पकडलं आम्ही. असं त्याच्यातून रस्ता काढत चाललोय. एकदम स्लिपरी झालंय. पूर्ण पाण्याची जागा आहे. हा काय रे. आदित्य पुढे जातोय. आता आम्हाला दुसरा स्पॉट मिळाला नाही. आदित्यच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते मागे जातोय. दुसरा स्पॉट लावायला गेलाय. आता बघूया. मला आता ते पोचणं शक्य वाटत नाही. मी इथूनच आता बघणार आहे. पण तुम्हाला एक सुंदर असा नजारा दाखवते बघा. खळखळ वाहणारं पाणी सुंदर. ती आमची प्राथमिक शाळा आहे. मस्त शेतामध्ये आणि सुंदर वाहणारं पाणी बघितल्यावर इथे पोहण्याचा आणि आंघोळ करण्याचा मोह काय आवडता येत नाही. पण इथे पाण्याला प्रवाह भरपूर खूप आहे. अर्धा लावायसाठी आम्ही चाललोय. या पर्यामध्ये लावायचा प्लॅन झालाय. आदित्य गेलाय वरती पर्याला हे लावायला. आता तुम्हाला दाखवतो. मी पण जातो त्याच्या मागोमाग. तसं पर्यातून वाट काढत ते थोडासा खोल आहे. काही जपून टाकायचं. कधी कधी अशी घळ तयार झालेली असते. आपला पाय मुरगळू शकतो. त्याच्यामुळे असं सावकाश पर्यातून येताना थोडं जपून चालायचं. आता इथे आदित्य ट्राय करतो चेपायला.
एवढी मोठी दगड ठेवून, अरे गडद्याचं काय राहील काय, तेमून जाईल. मोठे दगड ठेवले आता त्याच्यावर आदित्यने. झालाय लावून, बांधायची गरज. चला झालंय आता शेवटचा. आता उद्या सकाळी येऊन आपण बघूया किती आपल्याला भेटतात ते गडद्यात खेकडे. ला सकाळ झालेली आहे. आता आम्ही काल लावलेले गडदे काढायला चाललोय. आदित्य पुढे निघालाय, परत आम्ही निघालोय. आता आम्ही निघालोय पटापट. परत आम्ही आज सकाळी चाललेलो आहे लावलेले गडदे काढायला. बांधावरून वाट काढीत पहिला ट्रॅप काढतोय. पहिला गाडा आम्ही आदित्य खोलतोय. बघूया काय का हाईट किती बघूया. मोठ्या 2 भेटलेल्या आहेत. चांगली साईज आहे ना, चांगली अशी साईज आहे. ते गेला पुढचा ट्रॅप काढायला. आदित्य गेलेला आहे तिकडे दुसरा ट्रॅप काढायला. आम्ही इथून लांबूनच आहे, जरा लांब होता म्हणून. अजून एक तिसरा बाकी आहे, आता तो काढून घेऊन येईल. 2 2 4 भरपूरच चांगलं काम झालेलं आहे. आदित्य सोडतो कशाला बांधून ठेवलं आहे सोडते आदित्य. या ट्रॅपमध्ये बघूया किती भेटलेले आहेत. म्हणजे काल केलेल्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. कुठे बघा आहेत 2 भेटलेले आहेत. मस्तपैकी काम झालेलं आहे. चला लास्ट गडदा काढायला निघालेलं आम्ही. काल इथेच लावलेला होता. थोडं पाणी आहे. लास्टला गडदा आमचा आदित्य काढतोय. आता बघूया याच्यात किती काय आहे, काय मेहनतीचं फळ. त्याच्यात आहेत 3 4 4 आहेत. हे बघा इथे 4 भेटलेले आहेत. मस्त कामच झालेलं आहे आज. हा म्हटलेलं ना इथे जास्त असणार. हा एकदम स्पॉट फेमस आहे इथे खेकड्यांसाठी. मी रात्रीचा पकडायला येतो. याच गडद्यात इथे जास्त भेटल्यात. उघडायची तयारी चालली. वाव 1 2 एकदम ऍक्टिव्ह. आता मोठी बरणी अजून किती पाडतात. सोडत नाही त्याच्यावर पकडून ठेवला. 2 3 अजून नाही. पर्यातले 4 भेटल्या. एक अडकून बसले पडले झाल्या 4. जागा होतो आपण लावलेल्या.
असल्या आहेत. रात्री गेला तर भेटलंच जास्त